पण आपली आर्थिक विषमता आता भारतासमोर एक नवीन आव्हान आहे. ती वाढते, ती ध्येय धोरणातून वाढते, सरकारच्या पॉलिसीमधून वाढते आणि त्याचे परिणाम आपल्याला दिसत आहेत की मोठभर लोकांच्या हातात भारतातील म्हणजे आकडेवारी उपलब्ध आहे. 1-2% लोकांकडे 57%, 58% ही संपत्ती एकवटलेली आहे. तर हा काही समाजवाद, ही काही आर्थिक समता नाही. आणि याची मग जबाबदारी कोणाची, तर ती राज्यकर्त्यावर आहे, जो पॉलिसी मेकर आहे. आणि तिथं त्यांची ती चूक झालेली आहे. पण त्याची ती उत्तर देताना म्हणतात की जागतिक अर्थव्यवस्थेच्या खाली हे आम्हाला अपरिहार्य होतं वगैरे वगैरे वगैरे. पण ते तेवढंसं काही संयुक्तिक नाही, पटणार नाही. अनेक देशानं आपल्या देशातल्या परिस्थितीनुसार जागतिक धोरणं स्वीकारली. भारतानं देखील त्याच पद्धतीनं ती स्वीकारायला हवी होती. ती न स्वीकारल्याचा परिणाम आणि आपण जागतिकीकरणाचं कॉपी कॅट केलं, त्याचा अनेकांना राग येत नाही. आपण जागतिकीकरण कॉपी कॅट केलं, कॉपी मॉडेल केलं. कधी 81 पासून 91चं स्पीड वाढला, पण त्याच्याबाबत अनेकांना राग येत नाही. गेल्या 75-77 वर्षामध्ये संविधान किती लागू झालंय किंवा संविधानाचा किती टक्के भाग लागू झालेला आहे? याचं उत्तर खूप सखोलात जाऊन देण्याची गरज आहे. त्यातला एक मुद्दा म्हणजे जगातली बहुतेक संविधानं ही राज्यव्यवस्था कशी चालावी एवढंच सांगतात. भारतीय संविधान तसं नाही. भारतीय संविधान राज्यव्यवस्था कशी चालावी हे सांगतेच, पण नवीन भारत, नवीन समाज, नवीन देश कसा उभा राहावा याचं दिशादिग्दर्शन आहे. अमेरिकेच्या राज्यघटनेत, अमेरिका जेव्हा स्वतंत्र झाला, अमेरिकेची पहिली जगातील लिखित राज्यघटना आहे, तेव्हा त्यांनी राज्यकर्त्यापुरतंच संविधान आहे ते. पण अमेरिकेचा समाज कसा उभा राहावा, अमेरिकेचा देश म्हणून कसं उभा राहावा याच्या बाबतीत फारसं त्यांनी काही मार्गदर्शन केलं नाही. म्हणजे खूप लहानपण आहे ती. हो, 7 आर्टिकलची फार छोटी घटना. भारतीय समाजव्यवस्थेच्या ह्या सगळ्या अडीअडचणी लक्षात घेऊन एक तर हजारो वर्षाच्या आपल्या रूढी परंपरा, ज्या मानव अधिकारापासून वंचित करणारे समुदाय असतील किंवा राजा महाराजांचे असणारी राज्य, त्यांचे किंगडम, त्यांचे ते राजेशाही थाट, या सगळ्यांना नाकारून झटकन एका संविधानाच्या दस्तऐवजानं तुम्हाला आधुनिक युगामध्ये म्हणजे मध्ययुगीन पाशवी समाजव्यवस्था, अमानवी समाजव्यवस्था, राजेशाहीची व्यवस्था आणि ठराविक वर्गानंच राज्य करावं अशा प्रकारची समाजानं स्वीकारलेली प्रवृत्ती, या सगळ्यांना खंडित करून एका लोकशाही मार्गाकडं नेणं हे फार जिकिरीचं काम होतं, कठीण काम होतं. खरं म्हणजे आजच्या दिनी नव्हे तर कायमच याबद्दल संविधानकर्त्याचे देशातील नागरिकांनी सदैव आभार मानले पाहिजेत. त्या संविधान सभेतील सगळ्या लोकांचे आभार मानले पाहिजेत. आणि मग विशेष करून बाबासाहेब आंबेडकर येतात, कारण त्यांनी ते पायलटिंग केलेलं आहे, त्यांनी ते लीड घेऊन केलेलं आहे. म्हणून त्याचं कारण असं की हजारो वर्षाचं तुमचं पारंपरिक ओझं एका दिवसात झटकन उतरवणं आणि नव्या प्रवासाकडे जाणं. म्हणजे एका कलम 13 नुसतं 13च आहे असं नाही, 17 घ्या, अस्पृश्यता घ्या. तुम्ही एका दिवसात अस्पृश्यतेला कायद्यानं बंदी केली. त्याच्यापूर्वी तुम्हाला मताचा अधिकार नव्हता, तुम्हाला झटकन मताचा अधिकार आला. त्याच्यापूर्वी आपल्याकडं भारतामध्ये जवळजवळ 700-750 राजे होते. त्या राजांची तुम्ही प्रजा होता, ते सगळं संपवलं. एका अर्थानं तुम्हाला तुमचे शासक निवडण्याचा अधिकार मिळाला. दुसरे तेवढंच नाही तर पूर्वी असणारी सरंजामी असेल, जातीप्रथा असेल, या सगळ्याला छेद लावत तुम्ही डायरेक्ट बुद्धाच्या तत्त्वज्ञानाकडे, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्यायाकडे पोहोचलात. म्हणजे हा जो प्रवास आहे तो फार 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 प्रचंड वेगाचा आहे. मी असं म्हणेन की हा वेग ज्यांना सहन झाला नाही ना ते शॉकमध्ये गेले. आणि या वेग कुणाला सहन झाला नाही तर ज्यांची प्रस्थापित मक्तेदारी संपली त्यांना तो शॉक बसला की आता आपलं काय, आपल्या प्रभुत्वाचं काय, आपल्या वर्चस्वाचं काय. इवन लँड सेलिंग लॉ म्हणजे कमाल जमीन सुधारण कायदा आला तर अनेकांच्या जमिनी गेल्याच ना. म्हणजे त्या पद्धतीनं जसं संविधानानं कायद्याच्या दृष्टिकोनातून का होईना आपली भारतातील समाजव्यवस्था काही विशिष्ट वर्गापण नाही तर बहुतेक
50% स्त्रिया असतील, SC असतील, ST असतील, यांना एका थरावर आणलं एका दिवसामध्ये. त्यामुळं खरंच भारतीय संविधान हा ऐतिहासिक क्रांतीचा, ज्याला म्हणतो आपण अत्यंत डेमोक्रॅटिक प्रोसेसची रिव्हॉल्युशन असते, त्या पद्धतीचा हा दस्तऐवज बनला. आणि त्यामुळं एवढी मोठी पार्श्वभूमी लक्षात घेतल्यानंतर 1950 ते आज आपण 2025 म्हणू, संविधानाची 75 वर्ष आणि स्वातंत्र्याची 78 वर्ष. आता मला असं क्लिअर सांगायचं आहे की संविधानानं त्यावेळेला जे मांडलं आणि अपेक्षित केलं ते घडलेलं नाही, 100% घडलेलं नाही, पण 25 ते 40% घडले असे आपल्याला म्हणावं लागेल. आता ते घडलं का नाही, तर त्याला पुन्हा बाबासाहेब उत्तर देतात, संविधान चांगलं आहे, राबवणारी माणसं खराब आहेत. तर ही कमी जी आहे ती राज्यकर्त्या वर्गाची कमी आहे. राज्यकर्ता वर्ग, शासक वर्ग इथला थोडाफार त्याला कमी पडला, त्या दिशेनं प्रवास करायला कमी पडला. इथला राज्यकर्त्यावरती अंकुश ठेवणारा मतदार वर्ग, मीडिया, तो वर्ग, हे सगळेच वर्ग, न्यायपालिका, हे सगळेच वर्ग कमी पडलेत. त्यामुळे ही एकट्या फेल्युअर असेल तर ते केवळ कलेक्टिव्ह फेल्युअर आहे. म्हणून हे एकट्या पॉलिटिकल क्लासचं फेल्युअर आहे असं जर आपण म्हणू तर ते चुकीचं आहे. पॉलिटिकल क्लासचं फेल्युअर जास्त आहे, याच्यात त्यांचं योगदान जास्त आहे, पण तेवढंच नागरिकांचंही फेल्युअर आहे. इतर संस्था, न्यायपालिका असेल, आपला मीडिया असेल, या सगळ्यांचं तेवढंच योगदान आहे. आणि जेव्हा मी 40 ते 50% आपण म्हणतो, 25 ते 40%, त्याचं कारण असं आहे की या गेल्या 75 वर्षात भारतीय समाज जीवनामध्ये अनेक महत्त्वाचे बदल घडलेले आहेत. शिक्षण असो, नोकऱ्या असो, शिक्षण संस्था असो, सामाजिक बदलाचं असो, जाती व्यवस्थेचं अस्तित्व असो, स्त्री पुरुष भेदाभेदाचा हा समतेचा भाग असो, आपण त्या दृष्टिकोनातून अपेक्षित तेवढा प्रवास नाही झाला. पण झालाच नाही असं म्हणता कामा नये. आपला बऱ्यापैकी प्रवास झाला आहे, पण तो 25 ते 40% झाला. तो 25 ते 40% जो आहे तो फंडामेंटली झाला आहे का? हां, आता असं म्हणता येईल की तो फंडामेंटली झाला आहे का, तर त्या बाबतीत तपशीलवार मग एक एक गोष्ट घ्यावी लागेल. उदाहरणार्थ भारतातल्या जमीन सुधारणाचा मुद्दा म्हणू आपण, तर जमीन सुधारणा पूर्णपणे झाल्यात का, तर त्याचं उत्तर नाही आहे. ज्याला स्ट्रक्चरल रिफॉर्म म्हणतो आपण, तर ती झालेली नाही. पुन्हा आर्थिक दृष्टिकोनातून स्ट्रक्चरल रिफॉर्म झाले का, तर काही अर्थानं आपण मिक्स इकॉनॉमीच्या माध्यमातून चांगली सुरुवात केली होती. मिश्र अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून, प्लॅनिंग प्रोसेसच्या माध्यमातून चांगली सुरुवात केली होती. पण आता आपण रिव्हर्समध्ये आलो आहोत. आपण प्लॅनिंग प्रोसेस सोडली, प्लॅनिंग कमिशन बरखास्त करून दिलं, मिक्स अर्थव्यवस्था सोडली आणि थोडंसं आपण उजव्या बाजूला, भांडवलदारांच्या बाजूला आपण झुकलो आणि आपण समाजवाद याच्याशी कम्प्लिटली डिवोर्स घेतला आहे जवळजवळ, आणि क्रोनी कॅपिटलिझमकडे आपण प्रवास केला. आणि क्रोनी कॅपिटलिझम नंतर डायरेक्ट कॅपिटलिझम हा एक त्याचा मुक्काम असतो. त्या दृष्टिकोनातून इथल्या राज्यवर्त्या वर्गाची ध्येयधोरणं चुकली. एवढंच नाही तर उदाहरणार्थ म्हणून आपण घटनेमध्ये 38 नावाचं कलम आहे, फार चांगलं आहे. ते घटनेच्या 4थ्या भागात आहे. त्याच्यात म्हटलं आहे की देशाच्या अर्थव्यवस्थेच्या नाड्या मुठभर लोकांच्या हातामध्ये एकवटता कामा नाहीत, आणि असं जर झालं तर ते देशासाठी हानिकारक असेल. आता आज जेव्हा हे आपण घटनाकारांचं आर्टिकल 38 तपासतो, तेव्हा नेमकं राज्यकर्त्या वर्गाची धोरणं ही 38ला छेद देणारी आहेत. आज जो आपण आपल्या संविधानामध्ये नुसती सामाजिक समता नाही, आर्थिक समता आहे. आज आपण आर्थिक समतेचा मुद्दा पाडतो आहे. एका बाजूला सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी आपण बऱ्यापैकी प्रवास केला, पण आपली आर्थिक विषमता आता भारतासमोर एक नवीन आव्हान आहे. ती वाढते, ती ध्येयधोरणातून वाढते, सरकारच्या पॉलिसीमधून वाढते, आणि त्याचे परिणाम आपल्याला दिसत आहेत की मुठभर लोकांच्या हातात भारतातील, म्हणजे आकडेवारी उपलब्ध आहे, 1-2% लोकांकडे 57%, 58% ही संपत्ती एकवटलेली आहे. तर हा काही समाजवाद नाही, ही काही आर्थिक समता नाही.
आणि याची मग जबाबदारी कोणाची, तर ती राज्यकर्त्या वर्गाची, जो पॉलिसी मेकर आहे. आणि तिथं त्यांची ती चूक झालेली आहे. पण त्याची ती उत्तर देताना म्हणतात की जागतिक अर्थव्यवस्थेच्या खाली हे आम्हाला अपरिहार्य होतं वगैरे वगैरे वगैरे. पण ते तेवढंसं काही संयुक्तिक नाही, पटणार नाही. अनेक देशानं आपल्या देशातल्या परिस्थितीनुसार जागतिक धोरणं स्वीकारली. भारतानं देखील त्याच पद्धतीनं ती स्वीकारायला हवी होती. ती न स्वीकारल्याचा परिणाम आणि आपण जागतिकीकरणाचं कॉपीकॅट केलं, त्याचा अनेकांना राग येत नाही. आपण जागतिकीकरण कॉपी कॅट केलं, कॉपी मॉडेल केलं. 1991 पासून. अगदी 81 पासून 91चं स्पीड वाढला. पण त्याच्याबाबत अनेकांना राग येत नाही, अनेकांना त्याच्याविषयी काही खंत वाटत नाही, आक्षेप घ्यावासा वाटत म्हणजे अगदी स्वदेशी जागरणच्या नावानं काम करणाऱ्या लोकांना त्याची खंत वाटत नाही. ही विशेष बाब आहे. आणि म्हणून मी म्हटलं की 25, 30, 40% आपण प्रवास केला आहे, पण उर्वरित 60% प्रवास अजून बाकी आहे. पण पुन्हा आणखी एक लक्षात घ्या, 75 वर्ष झाली घटनेला. अमेरिकेच्या घटनेला किती वर्ष झाली? 200 वर्षापेक्षा जास्त. 1800 मध्ये झालं त्यांचं. अजूनही निग्रोमध्ये समता आहे का हो? नाही आहे ना. म्हणजे समाज एकाएक बदलत नाही. बरोबर. तो टप्प्याटप्प्याने बदलतो, मानसिकता टप्प्याटप्प्याने बदलतो. या तुलनेमध्ये आपण जर 75 वर्ष पाहिली ना, तर आपण फार झपाट्यानं बदललो आहे. आणि तो झपाट्यानं बदलण्याचा जो काही रेटा आहे तो घटनेचा आहे, तो राज्यघटनेत आहे. त्यामुळे राज्यघटनेनं सामाजिक क्रांती, सामाजिक पुनर्रचना याचं जो काही एक असं बूस्टर तयार केलं आहे, त्याच्यामुळे आपण एवढ्या झपाट्यानं बदललो. अमेरिकेच्या राज्यघटनेत तसा बूस्टर नाही म्हणून ते 200 वर्षानंतर करू नाही शकले. कारण अमेरिकेनं राज्यघटना स्वीकारली तेव्हा निग्रोनं त्यांनी माणूसच मानलं नाही, तो स्लेवच मानला. भारतीय घटनाकारांनी तसं नाही केलं. भारतीय घटनाकारी स्त्री असो, पुरुष असो, कोणत्याही समाजाचे असो, त्याला एका लेवलवरती पाहिलं, एका तराजूमध्ये ठेवलं. हे सगळ्यात मोठं घटनाकारांचं देशासाठी योगदान आहे.